तुमच्यातले अनेक आमदार होतील, नगरसेवक होतील, पण पेशन्स महत्वाचा आहे तुमचा त्या सगळ्या ह्याच्यात. कारण हे पक्ष चालवत असताना काय असतं ना, आपल्याकडे हातपाय हलवले तरच मेहनत समजतात. मी एक खूप जुनी गोष्ट आहे ती. एकदा राम गणेश गडकरी त्यांच्या, मी ऐकलेली गोष्ट होती, राम गणेश गडकरी एकदा त्यांच्या कोकणाच्या घरामध्ये, कोकणाची घरं सगळी अशी उघडी, दारं खिडक्या, दरवाजे बंद असे पण खिडक्या बिडक्या उघड्या, आतलं घर अख्खं दिसायचं. एक माणूस राम गणेश गडकरींना भेटायला गेला. त्याला खिडकीतून दिसलं राम गणेश गडकरी नुसते बसलेत तिथे. त्याने दरवाजावरती टकटक केली. त्यांच्या पत्नी आल्या. बोले काय? बोले मी जरा लांबून आलोय, गडकरी साहेबांना भेटायचंय, जरा सांगता का, जरा निरोप देता का, मी असं असं आलोय. ते बोले बसा तुम्ही बाहेर वरांड्यात, ते जरा कामात आहेत. अर्ध्या तासाने परत त्यांनी दरबार ठोकला. तो बोला अहो गडकरी साहेबांना सांगितलं का तुम्ही? ते बोले हो मी जरा सांगितलंय, तुम्ही बसा, ते जरा कामात आहेत. तिसऱ्या वेळेला तो भयंकर भडकला. तो म्हणतो नुसते बसलेत आणि हे सांगतायत मला कामात आहेत कामात आहेत. मग तिसऱ्या वेळेला दरबार ठोकला. तो म्हणतो की तुम्ही कळवलं का त्यांना? ते बोलले हो मी त्यांना कळवलं, ते त्यांनी तुम्हाला सांगितलं बसा म्हणून, ते जरा कामात आहेत. म्हणतो बाईक कशाला खोटं बोलता माझ्याशी? मगापासून खिडकीबंद बघतो मी, नुसते बसलेत ते, आणि तुम्ही सांगता कामात आहेत कामात आहेत. ते बोलते नुसते बसलेले जेव्हा असतात ना तेव्हाच ते कामात असतात. आपल्याकडे विचार करणं हे काम आहे हे कोणी मानतच नाही. हातापायाची धावपळ जेवढी करू आपण, हातापायाची धावपळ जेवढी करू त्यालाच मेहनत मानतात, पण विचार करणं याला मेहनतच नाही मानत. अनेक वेळेला अशा गोष्टी असतात की ज्याला एक काही बाबा स्ट्रॅटेजीचा भाग असतो, काही वेळेला काही गोष्टी सांगता येत नाहीत. काही वेळेला तुमच्यासमोर एक चित्र वेगळं उभं राहतं. नशीब महाराजांच्या वेळेला सोशल मीडिया नव्हता. आणि आजचे पत्रकार पण नव्हते. नाही तर पत्रकार परिषदेमध्ये विचारलं असतं महाराजांना त्यांनी, महाराज जरा तो गनिमी कावा सांगता का काय होता तो? त्या दिवशी इथे मी आलो, कुठे बसले आमचे पत्रकार बांधव? हा इथेच बसलेत सगळे. त्या दिवशी मी इथे आलो, पत्रकार परिषद घेतली. काय विचारावं एका माणसाने मला प्रश्न. मला बोलला नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्रामध्ये फिरतायत, सभा घेत आहेत, तुम्हाला वाटतं ते लोकसभेसाठी घेत असतील? मी म्हटलं चला हे माझ्या लक्षातच नाही आलं, म्हटलं ते लोकसभेसाठी घेत असतील. म्हटलं विलक्षण, म्हटलं तुम्हाला डोळेच उघडलेस. हा काय प्रश्न आहे? आज या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगतोय मी तुम्हाला एक पहिली गोष्ट, मला जे काय बोलायचं आहे ना, भरपूर गोष्टी बोलायच्या आहेत, पण त्या 9 एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेला शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज असंख्य कामं केली, अनेक कामं केली, अनेक आंदोलनं केली, यशस्वी आंदोलनं केली. माझ्या अनेक महाराष्ट्र सैनिकांनी तुरुंगवास भोगला, माझ्या सकट लाट्या काट्या खाल्ल्या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी. आणि मग आपले विरोधक आहेत ना, जे पत्रकारितेमध्ये पण आहेत, मग हे आपले विरोधक सगळ्या गोष्टी पसरवतात. हे काय सुरुवात करतात पण शेवट करत नाहीत. आम्ही सुरुवात करतो आणि शेवट करत नाही. एक आंदोलन दाखवायचं मला ज्याचा शेवट नाही केला. बाकीच्यांना प्रश्न नाही विचारणार आहे.
मग आता आम्ही विचारतो की मागच्या सरकारांनी